ह्या बाबतीमध्ये या संदर्भामध्ये ईटीएसची नोंदणी झालेलीच नाहीये. मग अहवालाचा प्रश्न उद्भवतो कुठे? दुसरं त्यांचं अज्ञान किंवा खोटं बोलणं बघा कसं आहे ते. त्यांनी फ्लोअरवरती सांगितलं की रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी 8 की 10 कधी पत्र लिहिली आहेत आणि मंत्र्यांच्या दबावामुळे आम्हाला आमदारांची तिथे किंमत नाही किंवा आमदारांना तिथे रिस्पॉन्ड केलं जात नाही किंवा त्यांना पत्रावर एका पत्राचं उत्तर देखील दिलं जात नाही. माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मागच्या 1.5-2 वर्षामध्ये अनिल परबांनी एकही पत्र पाठवलेलं नाही. एकही पत्र पाठवलेलं नाही. जे एक पत्र पाठवलं होतं 2 वर्षापूर्वी त्याचं उत्तर देखील जिल्हाधिकारी मोदन त्यांना दिलेलं होतं. त्यांनी बैठकीचं पत्र ते दिलं होतं. त्यांनी बैठकीची तारीख त्यांना विचारली होती. उलट ह्यांनीच त्यांना कुठलाही त्याचा रिस्पॉन्स दिलेला नाही. हे दुसरं खोटं. असे अनेक खोटे आरोप त्यांनी माझ्यावरती काल तिथे विधिमंडळामध्ये केले. या सगळ्या प्रति मी आपल्या सर्वांना देणार आहे. दुसरा विषय, खेड जगबुडी नदीमध्ये आणि नारंगी नदीमध्ये जो तिथे गाळ काढला जातो, आपल्या सर्वांना माहिती की खेड शहरामध्ये गेले अनेक वर्षापासून पुराचं पाणी शिरतं. 2005 असेल, 6 असेल, अनेक वर्ष गेलं. मला वाटतं 6-7 वेळेला मागच्या 10 वर्षामध्ये खेड शहरामध्ये पाणी शिरताना अतिवृष्टी होते. तिथला गाळ काढला जावा, चिपळूणच्या धर्तीवरती तिथला गाळ काढला जावा अशी मागणी ही अनेक वर्षांपासून तिथल्या नागरिकांची होती. मी देखील त्याचा पाठपुरावा करत होतो. पहिली गोष्ट, पहिलं खोटं त्यांचं या बाबतीमध्ये वक्तव्य की जगबुडी नदीमधला गाळ किंवा वाळू, त्यांनी हा शब्द वापरला की ती गरीब शेतकऱ्यांच्या घरकुलासाठी वापरली जाणारी वाळू. पहिली गोष्ट, जगबुडी नदीमध्ये फक्त आणि फक्त गाळ आहे, तिथे वाळू नाही. घरकुलासाठी जी आपण वाळू देतो त्यासाठी महसूल विभागाने, माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने आता जे नवीन तिथे आपण कायद्याने नियम केलेले आहेत त्यानुसार वाळूची परवानगी ही घरकुलासाठी दिली जाते. ह्या जगबुडी नदीचा आणि घरकुलांच्या वाळूचा काहीही संबंध नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये भराव करण्यासाठीची जो गाळ आहे तो गाळ घेऊन जाण्यासाठीची परवानगी आपण देतो. त्यानुसार ह्या जगबुडीचा गाळ काढण्यासाठीची परवानगी किंवा तो गाळ घेऊन जाण्यासाठीची परवानगी 24 शेतकऱ्यांना दिली गेलेली आहे. 24 शेतकऱ्यांना. ह्याच्यामध्ये फक्त योगेश कदमचं नाव जोडलं गेलेलं आहे. तिथेच फक्त हा गाळ घेऊन गेलेला आहे. आणि बरं, हा गाळ आहे, हा कुठेही विकला जात नाही, कोणी विकत घेत नाही. मग जिथे गाळ विकूच शकत नाही अशाच ठिकाणी वाळू मी चोरली किंवा महसूल राज्यमंत्री म्हणून मी तिथे वाळू चोरून विकली, हा आरोप त्यांचा खोटा आहे. फक्त बदनामीच्या दृष्टीने त्यांनी हे सगळं तिथे केलंय. दुसरं, ज्या संस्थेचा त्यांनी तिथे उल्लेख केला, ज्या कॉलेजचा त्यांनी तिथे उल्लेख केला, योगिता डेंटल कॉलेज, ह्या कॉलेजमध्ये आजच्या घडीला मी तिथे सदस्य नाही. म्हणजे मागच्या 1 वर्षापासून मी तिथे सदस्य नाही. त्या संस्थेवरती मी सदस्य नाही. त्या संस्थेशी सध्या आजच्या घडीला माझा काही संबंध नाही किंवा सन्माननीय रामदासभाई देखील त्या संस्थेवरती नाहीत. अशा वेळेला बघा, शेवटी 24 शेतकऱ्यांना ज्या परवानग्या दिल्या गेलेल्या आहेत त्या 24 शेतकऱ्यांच्या मध्ये कुठे अनियमित झाली असेल तिथे कायदेशीर कारवाई होईल. त्या ठिकाणी माझा हस्तक्षेपाचा काही प्रश्न उद्भवत नाही. महसूल राज्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. कुठे माझा हस्तक्षेप असेल आणि महसूल राज्यमंत्री म्हणून मी कुठे दबावापोटी मी कोणाची कारवाई रोखली असं कुठे असं तर गोष्ट वेगळी होती. परंतु फक्त खोटं बोलायचं आणि दादांत बोलायचं, सभागृहाची दिशाभूल काल त्या दिवशी अनिल परब यांनी केली. तिसरा विषय जो त्यांनी तिथे काढला, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी केलेली कारवाई, सन्माननीय रामदासभाई या बाबतीमध्ये खुलासा केला, मी त्याच्यावरती अधिक वेळ घेणार नाही. परंतु पुन्हा त्यांनी अकलेचे तारीखे तोडलेत आणि अर्धवट वकील म्हणून त्यांनी त्यांचं ज्ञान जे तिथे वाटलंय, त्यांनी जो तिथे कायदा वाचून दाखवला की एखाद्या व्यक्ती म्हणजे त्या जर का एखाद्या प्रिमाइसवरती कारवाई झाली तर त्याला बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट नुसार सेक्शन 79 नुसार हा मालकच जबाबदार असतो, त्यांना तिथे क्लेम केलं. परंतु पुन्हा इथे दिशाभूल कशी केली बघा, जी कारवाई झालेली आहे ती त्या बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट नुसार झालेलीच नाही. सेक्शन 79 नुसार हा तिथे लागूच होत नाही. जी कारवाई झालेली आहे ती महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑब्सेन्स डान्स इन हॉटेल, रेस्टॉरंट अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमेन सेक्शन 8 नुसार त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे या ऍक्टमध्ये की जर का, मी ते वाचून दाखवतो आपल्याला, ते सेक्शन 8 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, ओनर और प्रोप्रायटर और मॅनेजर
or any person acting on behalf who uses the place in contravention of section 3 shall or on conviction be punished. जो तिथे ज्याचा तिथे ताबा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.